नमस्कार वाईटी फॅमिली, आपण आज एक वैशिष्ट्यपूर्ण खानदेशी साइड डिश चटणीची रेसिपी पाहणार आहोत। आता ह्या साइड डिश चटणीच्या रेसिपीचं काय महत्त्व आहे हे तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल। तर वाईटी फॅमिली, तुम्हाला पण ही खानदेशी अशी वैशिष्ट्यपूर्ण अशी साइड डिश चटणीची रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुक एंड ब्लॉगिंग मध्ये। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 28 ऑगस्ट 2024, बुधवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर चला तर वाईटी फॅमिली, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात ती म्हणजे खानदेशी साइड डिश चटणीची रेसिपी, लसूण कांदा पात चटणी। ही चटणी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरती समजेलच। तसेच मी व्हिडिओच्या शेवटी सुद्धा ही चटणी एक कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे ते सुद्धा सांगेन। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूया। लसूणी आहे, लसूणी पात आहे ही, हे पहा अशा पद्धतीची ही लसूणी पात आहे। कांदा आहे, या कांद्याच्या पातीचा हा कांदा आहे आणि कांद्याची पात मी इथे अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे। आता स्वच्छ हे सगळं धुवून घ्यायचं आहे। आता हे सगळं स्वच्छ मी धुवून घेते आणि बोलते तुमच्याशी। आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल ॲड करायचं। गॅस सुरू करून गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे। आता फोडणीला यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं फोडणीला घातल्याच्या नंतर आपल्याला कांद्याची पात फोडणीला घालायची, कांद्याची पात आणि लसूण। कांद्याची पात आणि लसूण फोडणीला घातल्यानंतर परतून घ्यायची आहे 3 ते 4 मिनिटं। हे मिश्रण परतताच आपल्याला भावनगरीच्या पोपटी मिरच्या आहेत त्या ह्याच्यामध्ये चिरून घालायच्या आहेत। भावनगरी पोपटी मिरच्या 5 घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे मिश्रण पुन्हा परतायला घ्यायचं आहे आणि हे मिश्रण परतताच यामध्ये आपल्याला चवीसाठी सॉल्ट घालायचं आहे। जोपर्यंत या मिश्रणाला साईडला तेल सुटत नाही आणि ह्याच्यामधलं पाणी पूर्णपणे असं निघून जात नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे। पूर्णपणे ह्याच्यातलं पाणी आटलं की साईडने तेल सुटायला लागतं पहा, आणि तेल सुटायला लागलं की समजायचं की हे मिश्रण आपलं छान असं परतून झालेलं आहे। आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा, हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आणि पाणी न ॲड करता हे मिश्रण मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं। गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला। ज्या मिक्सरच्या भांड्यात चिली पावडर मी बारीक केली ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये, ॲक्च्युली ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चिली पावडर बारीक केली होती, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या चटणीचं मिश्रण ब्लेंड करून घेत आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी ॲड न करता हे चटणीचं मिश्रण मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं आहे। चटणीचं वैशिष्ट्य सांगू का, ही चटणी तुम्हाला कोणत्याही रेसिपीमध्ये यूज करता येते। तसेच कळण्याच्या भाकरीसोबतसुद्धा ही चटणी आपल्याला खाता येते। ही चटणी फ्रीजमध्ये 15 दिवस सहज अशी टिकते। तेव्हा कशी वाटली वाईटी फॅमिली तुम्हाला आजची ही खानदेशी पारंपरिक अशी ही लसूणी कांदेपातीची चटणी? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा। मी इथं थोडंसं असं सजेस्ट करेल, जर तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल तर हे वरवंटा पाट्यावरती ही चटणी बनवून पहा। ही जर चटणी जर तुम्ही पाट्यावरती वाटून केली ना तर तिची टेस्ट अमेझिंगच लागेल पहा। आपल्याकडे आता पाटा वरवंटा नव्हता, त्याच्यामुळे आपण ही चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवलेली आहे। जर तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल तर त्या वरवंटा पाट्यावरती तुम्ही ही चटणी बनवू शकता। आता ह्या चटणीचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे ही एक वैशिष्ट्यपूर्ण कशी आहे ते मी तुम्हाला सांगते। ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे की ही जर लसूण कांदापातीची चटणी तुम्ही कढी बनवताना, भरीत बनवताना त्यामध्ये ॲड केली तर भरताची आणि त्या कढीची चव अगदी निराळीच होते पहा। खूपच उत्कृष्ट चविष्ट अशी कढी आणि भरीत होते। आणि शिवाय कोणतीही रेसिपी जर तुम्ही बनवली, म्हणजे रस्सा भाजी म्हणा किंवा सुकी भाजी म्हणा, त्यामध्ये पण तुम्ही ही चटणी ॲड केली तर खूपच सुंदर लागते पहा, खूपच सुंदर होते। आणि ही चटणी तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत खूप उत्कृष्ट लागते। म्हणजे नुसती कोणतीही भाकरी बनवा, तिथं कळण्याची असू दे, तिथं बाजरीची असू दे, तिथं ज्वारीची असू दे, तिथं मक्याची असू देत किंवा चपाती सुद्धा असू देत पहा, कोणत्याही चपाती भाकरी सोबत तुम्ही ही लसूण कांदापातीची चटणी तुम्ही
सर्व करू शकता अशी ही एक अशा पद्धतीने ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ही लसूण कांदा पातीची खानदेशी साईड डिश चटणीची रेसिपी आहे पहा। जेव्हा तुम्ही ही चटणी करून पाहताल खाऊन पाहताल तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच किती ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ही खानदेशी पारंपरिक साईड डिश चटणीची रेसिपी आहे पहा। खूपच उत्कृष्ट होते, तेव्हा नक्की तुम्ही पण बनवून पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी खानदेशी पारंपरिक साईड डिश चटणीची रेसिपी बनवलेली आहे, ही तुम्हाला कशी वाटली ते। वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगळे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकता येतील आणि याचा स्वादही घेता येईल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।